नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं Jobs247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर अंतर्गत जे आहे भरती निघालेली आहे. ही भरती जी आहे ही गट ड संवर्गाची आहे. मित्रांनो, परमनंट भरती आहे. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठीची परीक्षा जी आहे ही TCS मार्फत राबवण्यात येणार आहे. यामध्ये वेगवेगळे पदांचा तपशील दिलेला आहे, ज्यामध्ये कक्ष सेवकसाठी 36 जागा आहे, बाह्यरुग्ण विभाग सेवकसाठी 5, शिपाईसाठी 10 जागा आहे, माळी पदासाठी 1, स्वयंपाकीसाठी 4, एक्स-रे टेक्निशियनसाठी 1, प्रयोगशाळा परिचरसाठी 1 आहे, रक्तपेढी परिचरसाठी 1 आहे, अपघात विभाग सेवक यासाठी 4 आहे, सहाय्यक स्वयंपाकीसाठी 4 जागा आहे, पहारेकरीसाठी 5, न्हावीसाठी 4 आहे आणि धोबीसाठी सुद्धा 3 वॅकन्सीज आहे. अशा प्रकारे एकूण 79 रिक्त जागा आहेत. मित्रांनो, यामध्ये यशवंतचं पे स्केल यामध्ये तुम्हाला लागू राहणार आहे. तर लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत ही भरती निघालेली आहे. यामध्ये जे आहे आणखी डिटेल्स जे आहे ही खालील प्रकारे दिलेली आहे. यामध्ये वेगवेगळ्या कास्ट कॅटेगरीनुसार आणि आरक्षणाच्या नुसार माहिती दिलेली आहे की कोणाला किती % आरक्षण आहे, काय आहे त्याचा तपशील यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर यामध्ये सर्व प्रकारच्या आरक्षणाचा इथे उल्लेख करण्यात आलेला आहे. आता येथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. तर दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवार जो आहे हा इयत्ता 10वी पास म्हणजे शैक्षणिक पात्रता त्याची पूर्ण असली पाहिजे. 20 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही 10वी उत्तीर्ण झालेले असले पाहिजेत आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. अशा प्रकारची एकमेव अट यामध्ये आहे. म्हणजे जर तुमचं शैक्षणिक पात्रता 10वी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर पात्रता, तर यामध्ये वयोमर्यादा सांगितलेली आहे. दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान 18 ते कमाल 38 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकणार आहेत. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी जर बघितलं तर 18 ते 43 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकणार आहेत. हे झाली वयोमर्यादेची अट. आता परीक्षेचं स्वरूप, तर मित्रांनो यामध्ये फक्त आणि फक्त एकच परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये सर्व प्रवर्गासाठी हे सारखीच परीक्षा आहे, ज्यामध्ये मराठी भाषेचे 25 प्रश्न राहतील, इंग्रजीचे 25, सामान्य ज्ञान 25 आणि बौद्धिक चाचणी अंकगणितावर आधारित 25 प्रश्न. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न 200 गुणांचे राहतील. यामध्ये परीक्षेचा जो काही कालावधी आहे हा 2 तासाचा राहील. यामध्ये अभ्यासक्रम सुद्धा येथे दिलेला आहे. चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, भूगोल, अर्थव्यवस्था, इतिहास, इंग्रजी भाषा, मराठी भाषेमधला काय आहे तर त्याचा सुद्धा डिटेल्ड असा अभ्यासक्रम यामध्ये दिलेला आहे. याचे अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी ही 10वीच्या लेवलची राहील असं त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये मित्रांनो एक परीक्षेच्या स्वरूपामध्ये खाली त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की प्रत्येक सेक्शनला जो आहे तो त्यांनी टाईम लिमिट ठरवून दिलेला आहे. प्रत्येक सेक्शनला तुम्हाला 30 मिनिटाचा टायमिंग दिला जाईल आणि त्या 30 मिनिटामध्ये तुम्ही फक्त तोच एकमेव सेक्शन सॉल्व करू शकता. नंतरच दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्ही जाऊन सॉल्व करू शकाल. अशा प्रकारची एक अट येथे दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स जे आहे हे ऑनलाईन फॉर्म भरताना लागतील, जसे की 10वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे, डोमिसाईल असेल, नॉन क्रिमिनल असेल, EWS असेल तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. आता एक्झाम फी जर बघितली तर मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. तसेच राखीव प्रवर्गासाठी ज्यामध्ये EWS आहे, मागासवर्गीय प्रवर्ग आहे, यांच्यासाठी 900 रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत केलं जाणार नाही. त्यामुळे जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा मित्रांनो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2026 राहणार आहे. तर
अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. गट ड संवर्गासाठी 79 जागांसाठी ही भरती राहणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जे आहे ही एक्झामिनेशन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जे आहे यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि यामध्ये ग्रुप ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये कशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातील, तर त्याच्या टाईपचं जे आहे यामध्ये प्रश्नांची संख्या ही इथे नमूद केलेली आहे. तर ते तुम्ही इथे चेक करू शकता. ग्रुप वाईज यामध्ये टायमिंग सुद्धा दिला आहे. म्हणजे ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी असे 4 ग्रुप पाडून यामध्ये जे आहे प्रश्न विचारले जातील आणि त्यानुसार जे आहे यामध्ये टायमिंग अलॉट केला जाईल. एका सेक्शनमध्ये 30 मिनिटं दिले राहतील आणि ते 30 मिनिटामध्ये तुम्ही फक्त तोच सेक्शन सॉल्व करू शकाल. त्यानंतरच तुम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये मूव्ह करू शकाल. त्यानंतर येथे जे आहे कास्ट कॅटेगरीनुसार जे आहे पदांचा तपशील येथे पान नंबर 18 पासून पुढे सर्व पदांचा दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार पदानुसार किती वेकेन्सीज आहे ते येथे यामध्ये चेकआउट करू शकता. फक्त आणि फक्त 10वी पास जरी तुम्ही असाल तरी देखील तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. अप्लाय प्रोसेस सुरू झालेली आहे. खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.